नमस्कार. आज आपण एका कायदेशीर पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. प्रश्न आहे मुस्लिम स्त्रीच्या पोटकीच्या हक्काचा आणि विशेषतः पतीच्या लग्नानंतर घेतलेल्या मालमत्तेवर तिचा हक्क असतो का? यासाठी आपल्याकडे एक कायदेशीर लेख आहे. आपण त्यावरच आज सखोल चर्चा करूया. हो, नक्कीच. कारण भारतात कसं आहे, प्रत्येक धर्माचे कुटुंब कायदे वेगळे आहेत. मुस्लिमांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे शरीयत लागू होतं. बरोबर. पण पोटकीसारख्या विषयांवर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC जे सर्वांना लागू आहे ते पण महत्त्वाचं ठरतं. आणि इथेच थोडा गोंधळ होतो अनेकांचा. म्हणजे शरीयत कायदा आणि CRPC कलम 125 जे सगळ्यांसाठी आहे. हो, यांचं नातं कसं आहे? आणि मुख्य म्हणजे पोटकी मिळणं वेगळं आणि मालमत्तेवर थेट मालकी हक्क सांगणं वेगळं. बरोबर? अगदी. कायदा पोटकीची खात्री कशी देतो हेच आपण आज बघूया. सुरुवात पोटकी म्हणजे काय इथून करूया. हो, सांगा. सोप्या भाषेत घटस्फोट झाल्यावर किंवा नवरा बायको वेगळे राहत असतील तर पत्नीला जगण्यासाठी म्हणजे उदरनिर्वाहासाठी पतीकडून मिळणारी आर्थिक मदत. ती किती असावी हे पतीचं उत्पन्न, पत्नीच्या गरजा, परिस्थिती यावर ठरतं. आणि कायदे कोणते महत्वाचे आहेत? मुख्यत्वे 2. CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि दुसरा मुस्लिम महिला घटस्फोट हक्क संरक्षण कायदा 1986. अच्छा. मग मुस्लिम स्त्रियांच्या बाबतीत शरीयत कायद्यात काय म्हटलंय? शरीयतमध्ये मेहरची तरतूद आहे, जी लग्नाच्या वेळी ठरलेली रक्कम असते. हो. आणि इद्दत नावाचा एक काळ असतो, साधारण 3 महिन्यांचा. घटस्फोटानंतर त्या काळात तिला उदरनिर्वाहासाठी मदत मिळायला हवी असं शरीयत सांगतं, फक्त इद्दत काळापुरतंच. मूळ शरीयतमध्ये तसं आहे. पण मग 1986चा जो मुस्लिम महिला कायदा आला त्याने हे स्पष्ट केलं की घटस्फोटित स्त्रीला इद्दत काळात वाजवी पोटगी, मेहरची रक्कम आणि जर मुलं तिच्याकडे असतील तर त्यांच्या खर्चासाठी पैसे मिळायला हवेत. कलम 125 हा धर्मनिरपेक्ष कायदा आहे, म्हणजे तो सगळ्या भारतीय नागरिकांना लागू होतो. ओके. आणि तो स्पष्ट म्हणतो की जी पत्नी स्वतःचा खर्च चालू शकत नाही तिला पतीकडून पोटगी मिळवण्याचा हक्क आहे, घटस्फोटानंतर सुद्धा, जर तिने दुसरं लग्न केलं नसेल तर. इथेच तर मग ती फेमस शहाबानो केस येते ना? अगदी बरोबर पकडलं. 1985ची शहाबानो केस. सुप्रीम कोर्टाने तेव्हा स्पष्ट केलं की मुस्लिम स्त्रीला सुद्धा CRPC कलम 125 खाली पोटगी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्यामुळे बरीच चर्चा झाली होती तेव्हा. खूप. आणि म्हणूनच मग 1986चा तो विशेष कायदा मुस्लिम महिला कायदा आला. मग 1986चा कायदा आल्यावर CRPCचं महत्त्व कमी झालं की काय? नाही, अजिबात नाही. हेच तर 2001च्या दानियल लतिफी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आणखी स्पष्ट केलं. अच्छा, काय सांगितलं कोर्टाने? कोर्टाने म्हटलं की 1986चा कायदा आणि CRPC कलम 125 हे एकमेकांना विरोधी नाहीत, ते एकमेकांना पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणजे मुस्लिम स्त्री दोन्ही कायद्यांचा आधार घेऊ शकते, दोन्हीकडच्या तरतुदींचा फायदा तिला मिळू शकतो. हा खूप मोठा दिलासा होता. ठीक आहे. म्हणजे पोटगी मिळवण्याचा कायदेशीर हक्क तर पक्का आहे. आता मूळ प्रश्नाकडे परत येऊ. पतीच्या मालमत्तेवर, विशेषतः लग्नानंतर घेतलेल्या मालमत्तेवर पोटगीसाठी म्हणून थेट हक्क सांगता येतो का? याचं थेट उत्तर नाही असं आहे. हाच महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. पोटगीचा हक्क आणि मालमत्तेवर मालकी हक्क या वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. कायद्यामध्ये अशी थेट तरतूद नाही की पतीच्या प्रॉपर्टीवर पोटगीचा बोझा टाकता येईल किंवा त्यावर हक्क सांगता येईल. मग समजा पतीने कोर्टाचा आदेश असूनही पोटगी दिलीच नाही तर पत्नी काय करू शकते? मार्ग आहेत की, पण ते थोडे अप्रत्यक्ष आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी. म्हणजे जर पतीने पोटगी दिली नाही तर पत्नी कोर्टाकडे दाद मागू शकते आणि मग कोर्टाच्या आदेशाने पतीची मालमत्ता म्हणजे बँक खातं असेल किंवा एखादी जागा असेल ती जप्त करून त्यातून पोटगीची रक्कम वसूल केली जाऊ शकते. ओके, म्हणजे जप्ती आणता येते. हो, सिव्हिल प्रोसिजर कोड खाली ही कारवाई होते. दुसरा एक मार्ग म्हणजे समजा घर किंवा मालमत्ता घेताना पतीने स्वतःचे पैसे गुंतवले असतील, नोकरीचं उत्पन्न असेल, स्त्रीधन असेल, दागिने विकून आलेले पैसे असतील. मग कोर्ट आदेश देईल. आणि जर पतीने ऐकलं नाही तर मग कोर्टाच्याच मदतीने त्याच्या मालमत्तेतून वसुली करायची. अगदी बरोबर. CRPC 125 खाली किंवा मुस्लिम महिला कायद्याखाली याचिका करायची आणि मग पुढील प्रक्रिया.
तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की मुस्लिम स्त्रीला पतीच्या मालमत्तेवर पोटगीसाठी थेट हक्क सांगता येत नसला तरी तिला CRPC 125 आणि मुस्लिम महिला कायदा 1986 अंतर्गत पोटगी मिळवण्याचा कायदेशीर अधिकार नक्कीच आहे. हो. आणि नवरा ऐकत नसेल तर न्यायालयामार्फत त्याच्या मालमत्तेवर कारवाई करून पैसे वसूल करण्याचा मार्ग पण आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित सार काढलात. कायदेशीर अधिकार स्पष्ट आहेत, फक्त ते अंमलात आणण्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रिया माहीत असणं आणि तिचा वापर करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार येतो मनात की कायदा जरी हक्क देत असला तरी तो हक्क मिळवण्यासाठी व्यवहारात किती अडचणी येत असतील. सामाजिक दबाव असतो, प्रक्रिया वेळखाऊ असते. हो, ते खरं आहे. आणि ती वाजवी आणि योग्य तरतूद जी 1986च्या कायद्यात म्हटली आहे तिचा अर्थ नक्की काय? तो फक्त इद्दत काळापुरताच आहे की त्यापुढेही जातो? यावरही खरं तर अजून खोलात जाऊन विचार करायला वाव आहे. नक्कीच. तो एक महत्त्वाचा कायदेशीर चर्चेचा मुद्दा आहे.